डिलिशियस मँगो रबडी. चला आपण आता मँगो रबडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघू. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मँगो रबडी. त्यासाठी मी इथे एक अर्धा लिटर दूध घेतलेले आहे, हा मँगो पल्प, आणि त्यासोबतच आपल्याला यूज करायचे आहे कंडेन्स्ड मिल्क. आपण या ठिकाणी साखर वापरणार नाही आहोत, तर मिठाई बनवत आहोत, त्यामुळे कंडेन्स्ड मिल्क वापरणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे मँगो रबडीच्या गार्निशिंगसाठी लागणार आहे काजू चॉप केलेले. त्याबरोबरच इथे मी छोटे छोटे मँगोचे क्यूब बनवलेले आहेत आणि त्यासोबतच इथे काजू पण मी असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. तर चला आता आपण इथे मँगो रबडी बनवू. इथे मी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये मी थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपले जे दूध आहे ते खाली कढईला लागले नाही पाहिजे. तर आता मी यामध्ये दूध टाकणार आहे. या ठिकाणी मी दूध टाकलेले आहे आणि आता आपल्याला या दुधाला घोटायचे आहे. जोपर्यंत याचा अर्धा भाग शिल्लक राहतो तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी या दुधाला घोटायचे आहे. गॅसची फ्लेम आता मी थोडीशी हाय करणार आहे, एक उकळी येईपर्यंत. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मध्ये मध्ये या दुधाला आपल्याला या स्पूनने असे ढवळत राहायचे आहे. या ठिकाणी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि जी साय आलेली आहे ती आपल्याला अशी कढईच्या साईडला नेऊन ठेवायची आहे आणि दुधाला छान अशी परत उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही आता बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी. दूध आता छान असे घट्ट झाले आहे. तर आता आपण यामध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून परत एकदा हे दूध मिक्स करून घेऊ. कंडेन्स्ड मिल्क टाकलेले आहे मी. तुम्हाला जर कंडेन्स्ड मिल्क नको असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचा पण वापर करू शकता. आपल्या दुधाचा कलर आता इथे छान बदललेला आहे. कंडेन्स्ड मिल्क टाकल्यावर दुधाचा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये वेळ आली आहे आपण बनवलेला जो मँगो पल्प आहे ते आता आपण या दुधामध्ये टाकणार आहोत. मी पूर्ण 1 वाटी मँगो पल्प या ठिकाणी टाकलेला आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या रबडीला मस्त असा दाटसरपणा आला आहे. आणि आता आपण गॅस बंद करू. ही जी रबडी आपण बनवलेली आहे ती आपण एका पॉटमध्ये काढून घेऊ. या ठिकाणी मी रबडी या पॉटमध्ये काढलेली आहे. तर यावर आपण आता गार्निशिंग करू. थोडेसे बदामाचे काप, त्याबरोबरच थोडेसे काजू आणि त्यासोबतच मी इथे मँगो क्यूब्स पण टाकणार आहे. तर मैत्रिणींनो, आपली मँगो रबडी तयार आहे, रेडी टू सर्व. तुम्ही अशी मँगो रबडी करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली.
बाय बाय.